निलंगा निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता मोडली. अनधिकृत नाली कामे आणि डांबरीकरणावर त्वरित कारवाईची मागणी. निलंगा शहरातील निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही काही अधिकाऱ्यांनी आणि संबंधित व्यक्तींनी अनधिकृत नाली बांधकाम आणि रस्त्याचं डांबरीकरण सुरू केलंय. हा प्रकार मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशानं आणि शासकीय आदेशांचा उघडपणे भंग करण्यात आला असल्याचे गंभीर आरोप समोर आलेत. अशूरखाना खाटीक गल्ली येथे अचानक नाली खोदकाम सुरू करण्यात आले. देवी मंदिर शिवाजीनगर अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रकल्पामुळे रस्त्यांवर बंदी असूनही डांबरीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे साळुंके कॉम्प्लेक्स बसस्टँड समोर नव्याने नाली बांधकाम करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला असून संबंधित अधिकारी आणि व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की शासकीय निधीचा अपव्यय, मतदारांवर दबाव आणि आदेशाचा भंग हा गंभीर गुन्हा आहे. निवडणूक दरम्यान प्रशासनाने आचारसंहिता भंग रोखण्यासाठी त्वरित पावले उचलणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसापासून अचानक निलंग्याची नगरपालिका जागी झाली आहे. गेले 5-5, 10-10 वर्ष निलंग्यात कसलंही काम झालं नाही, विकास काम. आणि अचानकपणे आचारसंहिता काळात आपण बघितलं, बँक कॉलनी रोड तसला निकृष्ट केला, त्याला 2 दिवसांना लगेच खड्डे पडले. खड्डे बुजवून सुद्धा तिसरे खड्डे पडलेत. ही एक बाजू निलंग्याच्या जनतेनं डोक्यात घ्यावी. एक दुसरी गोष्ट, अचानकपणे 2 वर्षाखाली BBM कार्पेट झालेलं त्या शिवाजीनगरच्या देवी मंदिर समोर अचानकपणे डांबरीचा पॅच मारला. सध्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामामुळं रस्त्याचं काम नव्यानं करायला नगरपालिकेनंच बंदी घातलेली आहे, वर्क ऑर्डर असली तरी, कारण लगेच खोदकाम होणार आहे. असं असताना सुद्धा तिथं नव्यानं काम सुरू करणं हा शासकीय पैशाचा अपव्यय तर आहेच. आणि या तिन्हीपेक्षा अत्यंत गंभीर असा विषय, खाटीक गल्लीमध्ये अश्रूखान्याच्या बाजूला ह्या 2 दिवसात नव्यानं नालीचं खोदकाम चालू झालंय. आचारसंहितेमध्ये वर्क ऑर्डर जुनी जरी असली तरी नव्यानं काम आचारसंहिता लागू झाल्यानंतर सुरू करताच येत नाही, तो आचारसंहिता भंग आहे. तशी तक्रार आता आम्ही दिली आहे. निवडणूक निर्णय मुख्याधिकारी, नगर अभियंता आणि संबंधित गुत्तेदार या तिन्ही घटकाच्या विरोधात आम्ही तक्रार दिली आहे. त्यांच्यावर तात्काळ आचारसंहितेचा भंगाचे गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीने तक्रार दिली आहे का. आणि तिथं जाऊन तिथल्या गल्लीतल्या लोकांचा पंचनामा करून की बा हे काम कधी सुरू झालंय खोदकाम, कारण ते नवीन आहे, नवीन काम करताच येत नाही, हा आक्षेप आम्ही नोंदवलाय. आणि जुनं काम असलं तरी शिवाजीनगरच्या जगदंबा मंदिरासमोरलं जे काम आहे ते शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळं बंदी असताना रस्त्याच्या कामाला काम सुरू का केलं. आणि उद्या ते अंडरग्राऊंड ड्रेनेजमधून फोडलं जाणार. गेलेल्या शासकीय पैशाचं बिल तर शासनाच देणार आहे, जनतेच्या खिशातूनच जाणार आहे. हा पैशाचा अपव्यय आणि ही नौटंकी आता का निवडणूक चालू असताना, आचारसंहिता कळत नाही का यांना. आणि सगळे कामं आमदाराच्या दबावावर केले जात आहेत. त्यामुळं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.